नमस्कार मंडळी, आज पोचलो मेक्सिकोमध्ये. आज होती टेंडर सर्व. या जागी पाणी खोल नसते, त्यामुळे जहाज जाऊ शकत नाही. म्हणून पॅसेंजर आणि क्रूला लाईफ बोटच्या सहाय्याने जमिनीवर नेले आणि आणले जाते. जहाज हे खोल पाण्यामध्ये अँकर टाकून उभे असते. आज या जागी 3 क्रूज शिप लागली होते. डाव्या बाजूला हॉलंड अमेरिका तर उजव्या बाजूला नॉर्वेगन क्रूज लाईनचे जहाज लागले होते. नॉर्वेगन जोएल हे जहाज दिसायला खूप चांगले होते. मेक्सिकोमधील काबो सान लुकास या शहरात तुमचे स्वागत आहे. समुद्र बोलले म्हणजे ऍक्टिव्हिटी आलेच. बाजूला लाईफ जॅकेट घालून स्पीडबोटचा प्रवास चालू होता. तर काही लोक बोटीवर पार्टी करून समुद्राची मजा घेत होते. बोट पार्टी पाण्यासाठी पाण्यातून एक सी लायन येऊन त्यांच्या मागे पोहू लागला. किनाऱ्यावर पोहोचताच पायरेट्स ऑफ कॅरिबियन मधले जहाज दिसले. त्यामागे GTA 5 मधली बोट उभी होती. 3 क्रूज लागल्यामुळे किनाऱ्यावर उतरताच प्रचंड प्रमाणात गर्दी दिसू लागली. गर्दीतून पुढे सरकताच लाईट हाऊस दिसला. लाईट हाऊसचा प्रकाश पाण्यात पडताच काही मासे दिसू लागले. त्यात केंड हा मासा होता, ज्याला आपण पफरफिश या नावाने सुद्धा ओळखतो. हॉटेलच्या शोधात पुढे चालताच एक राखाडी रंगाचा टुना मासा दिसला, ज्याला कापला आता पूर्ण शेजाऱ्याला जेवण होईल. लाल रंगाची टोपी घातलेला माणूस या माशाची निलामी करत होता. पुढे वळताच किनारपट्टी पूर्ण रेस्टॉरंटने भरली होती. ज्यात तुम्ही बसल्यावर हे तुम्हाला दृश्य दिसणार होतं. दृश्य पाहत पुढे चालत असताना आम्हाला हे तोरणं दिसले. हे बघायला खूप सुंदर असल्यामुळे लोक इथेच थांबत होती. प्राईज विचारल्याने एखादे $100 बोलल्याने आम्ही पुढे सरकलो. पुढे सरकल्यावर एक चांगलं रेस्टॉरंट मिळालं. मेक्सिको में आए और करोना ने पी अशा बोलणाऱ्या मित्रांनी करोना ऑर्डर केले. हे रेस्टॉरंट किनारपट्टीवर असल्यामुळे हे दृश्य एन्जॉय केले आणि त्यासोबत हे म्युझिक. I don't got to say when we're on my mind. Wonder what we want each to the one who told me once that she's a friend of mine. रेस्टॉरंटमधून उठल्यावर मॅग्नेटच्या शोधात या दुकानात घुसलो. खरेदी करण्यासारखं खूप काही होतं, पण आपण मॅग्नेट कलेक्टर म्हणून एक मॅग्नेट घेऊन दुकानाच्या बाहेर निघालो. दुकानाच्या बाहेर येतात तिथली लोकल लोक रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू विकत होते. त्यात पपेट बावले, वाट्या, प्लेट अशा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू हे रस्त्यावर विकत होते. पुढे सरताच निघायचा टाइम झाला. प्रिन्सेसची 20 नंबर लाईफ बोट पकडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जवळच्या बाजूने निघून आमची शिप खूप लांब दिसत होती. हे अंतर खूप मोठे असल्यामुळे आम्ही वरती बाल्कनी सीट पकडली. 30 मिनिटाचा परतीचा प्रवास करून शिपच्या जवळ पोहोचलो. जवळ पोहोचल्याने शिप ही खूप मोठी दिसू लागली. क्राऊन प्रिन्सेस हे प्रिन्सेस कंपनीचे जहाज आहे. या व्यतिरिक्त या कंपनीकडे अजून 13 शिप्स आहेत. आजचं ठिकाण हे मेक्सिकोमधील एक सुंदर बीच म्हणून मानले जाते. या पुढच्या व्हिडिओमध्ये फॉलो करायला विसरू नका अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी.